Good morning. This is Dr. Vibhati Kulkarni. Today we are learning first unit from your syllabus Developing Spoken Communication, which is also called as compulsory English. This course is for BSc first year students studying in semester first, and this course is introduced by Swami Ramananda Tirth Marathwada University Nanded for the students of first year BA, BCom and BSc. This is compulsory course. In this you have first unit communication, meaning and types. What is communication? This word communication is derived from Latin word communicare. It means to import or participate or to transmit. There are several elements of this process of communication. In that, important elements are sender, message, encoding, channel, receiver, decoding and feedback. The process of communication should be effective. For that, the feedback which is intended by sender should be given by the receiver to the sender. याचा अर्थ काय? जेव्हा एखादा सेंडर बोलतो तेव्हा जी माहिती त्यांनी दिलेली आहे ती रिसीवर म्हणजे लिसनरला ऐकायला आली, चांगल्या प्रकारे समजली आणि त्यानंतर त्याने त्याचे योग्य असे उत्तर जर दिले तर ते कम्युनिकेशन इफेक्टिव्ह झालं असं आपण म्हणतो. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे कुठले कुठले प्रकार आहेत? तर मेजर टाइप्स आहेत नॉन वर्बल कम्युनिकेशन अँड वर्बल कम्युनिकेशन. नॉन वर्बल कम्युनिकेशन मीन्स द कम्युनिकेशन इन विच देर इज नो यूज ऑफ वर्ड्स, म्हणजे शब्दांचा उपयोग तिथे झालेला नाही. तर कशाचा उपयोग होतो? जेस्चर्स, पोश्चर्स, बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट, फेशियल एक्सप्रेशन्स, प्रोक्झिमिक्स, क्रोनोमिक्स, हॅप्टिक्स, पॅरालँग्वेज, ड्रेस अँड अपीअरन्स. याला आपण एकानंतर एक डिस्कस करू. वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? इन दिस यू हॅव रिटन कम्युनिकेशन, स्पोकन कम्युनिकेशन अँड व्हिज्युअल कम्युनिकेशन. हे तीन महत्त्वाचे प्रकार येतील. Verbal communication, it is very opposite to non-verbal communication. What it means? In non-verbal communication you don't use words, but in verbal communication all you deal with that is using words or signs or symbols or pictures. So written communication is the first type of verbal communication. What it means? This form of communication involves the use of written words or text to convey information or messages. या प्रकारात कम्युनिकेशन करत असताना सर्वात महत्त्वाचा शब्दांचा उपयोग होतो आणि हे शब्द तुम्ही एखाद्या म्हणजे माहिती देण्यासाठी वापरत असता किंवा एखादा मेसेज देण्यासाठी वापरत असता. मग अशा प्रकारामध्ये रिटन कम्युनिकेशनमध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत, म्हणजे त्याचा उपयोग आपण करतो. जसं की रिटन कम्युनिकेशनमध्ये पत्रांचा उपयोग करतो, मेमोज, रिपोर्ट्स, ईमेल्स, आर्टिकल्स, बुक्स, हे सगळे रिटन कम्युनिकेशनचे उदाहरण आहेत. अँड एनी अदर फॉर्म ऑफ रिटन कम्युनिकेशन वी यूज. इट ऑकर्स बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑर स्मॉल ग्रुप्स. म्हणजे थोडे कमी जास्त लोक असतील तर आपण रिटन कम्युनिकेशन करू शकतो. स्पोकन कम्युनिकेशन याच्यामध्ये मात्र आपल्याला डायरेक्ट इंटरॅक्शन होते आणि पर्सनल कन्व्हर्सेशन येतं, म्हणजे दोन व्यक्ती एकमेकासमोर बसून जेव्हा बोलतात तेव्हा त्याला स्पोकन कम्युनिकेशन आपण म्हणतो. किंवा एखाद्या वेळेला ते टेलिफोनचाही वापर करू शकतात. तर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण आलेलं आहे, पण त्या ठिकाणी फेस टू फेस कम्युनिकेशन एकमेकाला बोलल्या जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. डिस्कशन्स येतात, टेलिफोनिक टॉक येतं, चर्चा येते आणि वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये बिझनेस मीटिंग्स वगैरे पण येतात. तर इफेक्टिव्ह ओरल कम्युनिकेशन किंवा स्पोकन कम्युनिकेशन कशावर अवलंबून असतं? चांगलं कम्युनिकेशन, ओरल कम्युनिकेशन हे बोलणाऱ्याचा टोन, तो किती क्लिअर बोलतो, त्याचं स्पीच, त्याचं व्हॉल्यूम, त्याची स्पीड आणि त्याची क्वालिटी ऑफ वर्ड्स तरी कशी वापरले, ह्या सगळ्या गोष्टीवर स्पोकन कम्युनिकेशन अवलंबून असतं. आता हे महत्त्वाचे दोन टाईप झाले व्हर्बल कम्युनिकेशनचे, रिटन कम्युनिकेशन आणि स्पोकन कम्युनिकेशन. रिटन कम्युनिकेशन म्हणजे रायटिंग वर्ड्स
कम्युनिकेशन आणि स्पोकन कम्युनिकेशन म्हणजे स्पीकिंग वर्ड्स फॉर द कम्युनिकेशन पर्पज. आता तिसरा प्रकार आहे व्हिज्युअल कम्युनिकेशन. व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय, शब्दाचा वापर नाही इथे, फक्त सिम्बॉल्सचा वापर आहे, तुमचा चार्ट्सचा वापर आहे, ग्राफ्सचा वापर आहे, डायग्राम्सचा वापर आहे, व्हिडिओजचा वापर आहे. सो वेन you use all these visual aids for the communication like charts, graphs, photographs, videos, all these are come under visual communication. Now non-verbal communication, in that first of all we'll see personal appearance. So non-verbal communication is communication where you don't use words but you use so many other things. First thing you use, that is your personal appearance. Means when you go in front of any person, the person can speak with you according to your appearance. तुम्ही कसे दिसता, तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसे करता, त्याच्यात तुमचा मेकअप काय, तुमचा हेअरस्टाईल, तुमची ड्रेसिंग स्टाईल हे पण मॅटर करतं. तुम्ही कुठले कुठले ज्वेलरी घालता, तुमच्याकडं काय काय पर्सनल बिलॉंगिंग्स आहेत, जसं वॉचेस किंवा तुम्ही कसल्या प्रकारचे पर्सेस वगैरे, परफ्यूम काय वापरता नेमकं, याच्यामुळं समोरच्या लोकांवर तुमचं कसं इम्प्रेशन पडतं. त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स तो तुम्ही कसा दाखवता, हे सगळ्या गोष्टी तुमच्या पर्सनल ॲपिअरन्समध्ये येतात. त्यानंतर दुसरं आहे तुमचं फेशियल एक्सप्रेशन्स. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव. तर कसे आहेत तुमचे हावभाव, हॅपीनेस, सॅडनेस, अँगर, फिअर, सरप्राईज, हे सगळं तुम्ही दाखवता चेहऱ्यावर. याच्यावरून तुमचं सगळं एक्सप्रेशन समोरच्या व्यक्तीला कळतं आणि तशा प्रकारचं कम्युनिकेशन तिथं होतं. जसं की तुम्ही स्माईल दिलं की समोरच्याला कळतं, अरे हा समोरचा माणूस फ्रेंडली बिहेव करतोय. रागात बघितलं की लगेच समोरच्याला कळतं हा समोरचा नाराज आहे आपल्यावर. सो फेशियल एक्सप्रेशन हा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा महत्त्वाचा प्रकार. पॅरालिंग्विस्टिक्स, काही वेळेला आपण नुसतं टोन किंवा इंटोनेशनमधून मन कम्युनिकेशन करत असतो. सो पॅरालिंग्विस्टिक्स हा त्याचा भाग आहे. सपोज तुम्ही चांगला टोन वापरला तर समोरच्याला कळतं, अरे हा आपल्याशी चांगला वागत आहे, त्याला पॅरालिंग्विस्टिक्स म्हणायचं. तर बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेजचा अर्थ आहे तुम्ही वेगवेगळे मुवमेंट्स बॉडीचे जे करता, जसं की जेस्चर्स, त्याच्यानंतर लिनिंग, नॉडिंग, श्रगिंग, सगळे हे जे तुमचे जेस्चर्स, पोश्चर्स, आय कॉन्टॅक्ट, बॉडी लँग्वेज सगळं जे येतं हे सगळं महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्याला एखादी गोष्ट दाखवायचं असेल तर लांबून बोट दाखवता, म्हणजे पॉइंटिंग युअर फिंगर, हे काय झालं, तुमचं जेस्चर झालं. सो दिस इज हाऊ बॉडी लँग्वेज इज इम्पॉर्टंट. आपण याला डिटेलमध्ये परत बघणार आहोत. आता आय कॉन्टॅक्ट काय असतो नेमका. आईज आर मिरर ऑफ युअर माइंड. तुम्ही एखादी गोष्ट, भावना तुमची व्यक्त करण्यासाठी डोळ्यातून व्यक्त करत असता. तर तुमचे डोळे किती चमकतात, तुमच्या डोळ्यामधून कुठली भावना दिसते, राग दिसतो, द्वेष दिसतो, प्रेम दिसतं, काय दिसतं, त्याच्यावरून तुमची आय कॉन्टॅक्टवरनं तुम्हाला समोरचा व्यक्ती समजून घेतो. हॅप्टिक्स हा नंतरचा प्रकार आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा. याच्यामध्ये तुम्हाला टच जे असतं त्याच्यामधून कम्युनिकेट करता येत असतं, म्हणजे स्पर्शातून कम्युनिकेशन करता येतं. जर तुम्ही एखाद्याला ॲग्रेशनमध्ये असाल, रागात बोलत असाल, तर एखादा तुम्ही त्याला समोर जाऊन थोबाडीत मारली तर तशा वेळेला ते काय होतं, वेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन होतं. किंवा एखाद्याला जवळ घेतलं प्रेमाने, ते वेगळ्या प्रकारचं, जसं आई मुलाला घेते लेकराला, तशा प्रकारचं कम्युनिकेशन हे हॅप्टिक्समध्ये येतं. तर हे अतिशय म्हणजे वेगळ्या प्रकारचं तुम्हाला कळेल की इथे ज्याला हॅप्टिक्स जमतं, नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, हे सगळे टच थेरपीमधून सुद्धा बरेचसे आजार दुरुस्त करत असतात. आणि महिलांच्या बाबतीत केअर, कन्सर्न आपण बघतो की महिला दाखवतात लहान मुलांबद्दल किंवा त्यांच्या घरातल्या कुटुंबियांबद्दल, तर ते बऱ्याचदा प्रेमाने स्पर्श करून ते भावना व्यक्त करतात. त्याला हॅप्टिक्स पण असं म्हणतात. त्यानंतर पोश्चर काय असतं की तुम्ही बॉडी पोझिशन्स कशा निर्माण करता. जसं तुम्ही उभं राहिलात तर कसं उभं राहता, तुम्ही चालत असताना कसे चालता, तुमचं डिस्कशन समोरच्याशी करत असताना तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, हे सगळे पोश्चर्स अतिशय महत्त्वाचे असतात, तुमचे बॉडी पोझिशन्स. तर हे जेव्हा तुमचे पोश्चर्स चांगले असतात तेव्हा ऑटोमॅटिक तुमचं इम्प्रेशन पण समोरच्यावर चांगलं पडत असतं.
तर हे 2 प्रकारचे पोश्चर्स तुम्हाला इथे दिसतील. ओपन पोश्चर म्हणजे तुम्ही किती कॉन्फिडंट आणि समोर एकदम समोरच्याला फेसिंग अपवर्ड त्याच्याकडे बघत डोळ्यात तुम्ही बोलत असाल तर तुमचं चिन अप अँड चेस्ट आउट अशी पोझिशन असेल तर ओपन पोश्चर झालं. जर तुम्ही पाय असे म्हणजे हे केले क्रॉस केले किंवा तुमच्या आर्म्स क्रॉस केल्या, तुम्ही खाली वाकलात, समोरच्याच्या डोळ्यात डोळे नाही बघून नाही कम्युनिकेशन केलं, तर अशा प्रकारे त्याला तुम्ही ओपन कम्युनिकेशन म्हणू शकत नाही, ओपन पोश्चर म्हणू शकत नाही, तर ते क्लोज्ड पोश्चर होतं. जेस्चर म्हणजे काय, तर जेस्चर तुमच्या बॉडी पार्टचे मुवमेंट्स असते, जसं की हाताची मुवमेंट असेल, डोक्याची मुवमेंट असेल, चेहऱ्याची मुवमेंट असेल, तर हे सगळं तुमच्या जेस्चरमध्ये येतं. आता तुम्हाला जेस्चर का महत्त्वाचे आहेत, कारण तुम्ही बघता ट्रॅफिक हवालदार असतो, तो वेगवेगळे जेस्चर हे करतो आणि त्याच्यातून समोरचा चालणारा रस्त्यावरचा किंवा गाडी चालवणारा ह्याला कळतं की एक्झॅक्टली त्याला काय म्हणायचं आहे. सो त्याचे पण प्रकार आहेत. डिस्क्रिप्टिव्ह जेस्चर, जसं की फिजिकल मुवमेंट्स केल्या जातात, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सिच्युएशन डिस्क्राईब केल्या जातील, इव्हेंट डिस्क्राईब केल्या जातील आणि त्याच्यानुसार ऑडियन्स किंवा बघणारा व्यक्ती लक्षात घेईल की नेमकं समोरच्याला काय म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या गोष्टीचा आकार दाखवत आहात, तो किती लहान आहे किती मोठा आहे, तुमच्या हाताने असं एकदम मोठा आकार तयार करून दाखवता, तो डिस्क्राईब करता तुम्ही तो ऑब्जेक्ट हाताच्या साह्याने. सो दिस इज डिस्क्रिप्टिव्ह जेस्चर. आता इंडिकेटिव्ह जेस्चर म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या हाताने बोटाने वगैरे दाखवत असाल तर ते इंडिकेटिव्ह जेस्चर झालं. त्यानंतर कन्व्हेन्शनल जेस्चर म्हणजे काय, तर तुमच्याकडे कन्व्हेन्शनल जेस्चरमध्ये तुम्ही एखादी गोष्ट आता रेज हँड आहे, इज अ जेस्चर टू स्टॉप ऑर इंटरप्ट. एखाद्याला थांबवून त्याला प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करतो आपण, तर हे कन्व्हेन्शनल जेस्चर झालं. लोकेटिव्ह जेस्चर म्हणजे काय, जर तुम्ही एखाद्या गोष्टीचं लोकेशन किंवा डायरेक्शन दाखवत असाल तर ते लोकेटिव्ह जेस्चर झालं. प्रोक्झेमिक्स म्हणजे काय, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्येच येतं. तुम्ही एखादी गोष्ट म्हणजे तुमचं ठिकाण दाखवत असाल, सपोज की तुम्हाला जर वाटत असेल की म्हणजे आता याच्यामध्ये एक उदाहरण आपण देऊ शकतो की द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स, UK, कॅनडा अँड एशियन कंट्रीज प्रिफर मोर ओपन स्पेस बिटवीन देमसेल्व्स अँड देअर पार्टनर. द अरब, Italian, French and Middle East countries follow contact culture. Generally, people have 4 kinds of distance zone. जसं पर्सनल स्पेस झालं, पब्लिक स्पेस झालं, सोशल स्पेस झालं, इंटिमेट स्पेस झालं. म्हणजे तुम्ही स्पेसमधनं पण कम्युनिकेट करू शकता, प्लेसमधनं पण कम्युनिकेट करू शकता, डिस्टन्समधून पण कम्युनिकेट करू शकता. त्याला म्हणायचं प्रोक्झेमिक्स. जसं एखादी गोष्ट सपोज तुम्ही वर्गात बोलू शकता, तीच गोष्ट वर्गाच्या बाहेर वेगळ्या प्रकारे बोलाल, किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये बॉससमोर एका प्रकारे बोलाल, तर तीच गोष्ट इन्फॉर्मली वेगळ्या प्रकारे बोलाल. तर हे प्लेसनुसार, जसं कोर्टात वेगळंच बोलतो आपण आणि बाहेर वेगळंच बोलतो, अशा प्रकारे बदलतं. त्याच्यानंतर वेगवेगळी मुवमेंट्स, त्याच्यातून तुम्ही कम्युनिकेट करता. तुम्ही कसं बोलता समोरच्यावर, त्याचा प्रभाव कसा पडतो, तुमच्या मुवमेंट कशा आहेत, ते पण महत्त्वाचं असतं. आता अजून काही प्रकारचे आहेत, जसे की अपवर्ड कम्युनिकेशन, डाऊनवर्ड कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, ग्रेप पॉईंट कम्युनिकेशन, फॉर्मल कम्युनिकेशन, इनफॉर्मल कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशन. हे आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तर इथं आपण थांबूया. सो उद्याला उरलेला